दैनिक वृत्तमानसमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेली बातमी आपण येथे पाहतोय। मंगळवारी आरटीओ कर्मचाऱ्यांनी राज्यभर निदर्शने केली। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे। सध्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? एका कॅबिनेट मंत्र्यांचे तीन आदेश त्यांचं प्रशासन पाळत नाही। म्हणजे प्रशासन मोठं आहे की लोकनियुक्त सरकार मोठं आहे? कायदेशीर कामकाजाचे नियमानुसार दिलेले आदेश त्यानुसार काम होत नाही, आदेश पाळले जात नाहीत। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भातला विषय आहे हा। तातडीनं कारवाई करा असे आदेश खुद्द प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत आणि त्यांचंच प्रशासन त्यांचेच आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकते। किती भयानक गोष्ट आहे। तरी हे अधिकारी यांच्यावर कारवाई कशी होत नाही? कोण आहे ते अधिकारी? त्यांना कायदेशीर काम करायचं नाही तर मग काय बेकायदेशीर कामं करायची आहेत का? कशासाठी थांबवलं हे सगळं? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांच्या कृतीने। ही घटना आहे आरटीओ विभागातील। पदोन्नतीचा प्रस्ताव 10 वर्ष प्रलंबित आहे। दुसरीकडे आकृतीबंध लागू होत नाही, सेवा नियम लागू नाहीत। त्यामुळे अनेक वर्ष संघर्ष करून, मागणी करून, आंदोलनं करून संघटनेनं सरकारकडे किमान तात्पुरती पदोन्नती तरी द्या अशी मागणी केली आणि संघटनेची ही मागणी मान्य करत 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली। पण शासन स्तरावर सेवानियम तयार नसल्यामुळे 3च महिन्यात दिलेली पदोन्नती मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून गेल्या 70 वर्षामध्ये अशा पद्धतीची घटना ही पहिलीच आहे की दिलेलं प्रमोशन मागे घेण्यात आलं। प्रमोशन जर मागे घ्यायचं असेल किंवा घेतलं गेलं तर त्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाली असं समजलं जातं। सरकारी नियमामध्ये, सेवा नियमामध्ये जर कर्मचाऱ्याने काही चूक केली असेल किंवा सरकारचं नुकसान झालं असेल तर दिलेलं प्रमोशन मागे घेतलं जातं, त्याला शिक्षा दिली जाते। पण येथे प्रशासनाची चूक आहे आणि शिक्षा होते कर्मचाऱ्यांना। प्रशासन दुर्लक्षित करतंय, प्रशासन मागण्या पुरवत नाही, प्रशासन फायली क्लिअर करत नाही, प्रशासन सुविधा देत नाही, आपल्याच कर्मचाऱ्यांना अडकवून ठेवतोय आणि त्याचा प्रचंड त्रास कर्मचाऱ्यांना होतो। 56 कर्मचाऱ्यांना दिलेली पदोन्नती प्रशासनानं मागे घेतल्यामुळे प्रचंड संतापाची लाट परिवहन कर्मचाऱ्यांच्या मध्ये उसळलेली आहे। म्हणून कर्मचारी संघटनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे जाऊन चर्चा केली आणि तातडीनं या 56 कर्मचाऱ्यांना पुन्हा पदोन्नती द्यावी अशी मागणी केली आणि म्हणूनच परिवहन मंत्र्यांनी त्या संदर्भात तातडीचे आदेश जारी केले। पण प्रशासनानं त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि हे आदेश जुमानले नाहीत। एकतर प्रमोशन जास्त मिळत नाहीत कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदसंख्याच कमी आहे। संघटनेनं अनेकदा मागून चर्चा करून, संप करून मग सरकारनं आकृतीबंध तयार केला। हा आकृतीबंध तयार होऊन सुद्धा 3-3.5 वर्ष झाली, पण नियमावली तयार नाही झाली। याआधी एक प्रस्ताव केला की प्रशासकीय अधिकारी पदावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी। 72 पद रिकामी आहेत। प्रस्ताव 23 लोकांसाठी गेला आणि हा प्रस्ताव 2016 पासून मंत्रालयात धूळ खात पडलाय। आता प्रमोशनाच्या बाबतीत जर का 10 वर्ष थांबावं लागत असेल तर यामध्ये कितीतरी लोक प्रमोशनची वाट बघून रिटायरमेंटला आलेत, रिटायरमेंट होत आहेत एकाच पदावर काम करून। अशाला तुम्ही एक संधी सुद्धा देऊ शकत नाही। एवढं काय काम असतं बरं या वरिष्ठ अधिकाऱ्यांना? एवढे बिजी आहेत की त्यांना एक प्रस्तावावर फाईल क्लिअर करायला 10 वर्ष लागतात। इतके बिजी आहेत हे प्रशासकीय अधिकारी
10 वर्ष फाईल क्लिअर करत नाहीत, 10 वर्ष कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, असा एक प्रश्न नाही आहे, 10 प्रश्न आहेत. ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये आकृतीबंधाची ताबडतोब अंमलबजावणी करा, सेवा प्रवेश नियम तातडीने लागू करा, तात्पुरती पदोन्नती देऊन पुन्हा पदोन्नत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित पदोन्नती द्या, प्रशासकीय अधिकारी रिक्त पद जे आहेत त्या ठिकाणी पदोन्नती द्या, आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत येणारे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ तातडीने लागू करा, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ लिपिक ही पदनाम बदलून त्या ठिकाणी परिवहन सहाय्यक, वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशा पद्धतीनं गुणात्मक बदल करा. प्रशासकीय विभागामध्ये 10 वर्ष एकाच खुर्चीवर चिकटून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हलवा, त्यांना बदलीचा नियम लागू करा. ते कर्मचाऱ्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय करत राहतात व प्रमोशन थांबवून ठेवली जातात, बदल्या थांबवून ठेवल्या जातात. असे अनेक विषय आहेत आणि असे अनेक विषयासंदर्भात सुमारे 400 कर्मचाऱ्यांनी न्यायाधिकरणाकडे दाद मागितलेली आहे. 400 कर्मचारी जर न्यायालयात जात असतील तर या अधिकारी करतात काय हा मोठा प्रश्न आहे. फक्त स्वतःच्या लाभाचे काम करतात की शासनाच्या हिताचे, जनतेच्या हिताचे काम करतात. बदली कायदा 2005 प्रमाणे त्यांचीही बदली करा, म्हणजे ते बाकीच्या लोकांच्यावर अन्याय करणार नाहीत. अशा मागण्या संघटनेने केलेल्या आहेत. प्रलंबित ज्या 10 मागण्या आहेत या 10 मागण्यांसाठी पुन्हा एकदा संघटना आंदोलनात उतरलेली आहे. आज महाराष्ट्रभर संघटनेनं उग्र निदर्शने केली, 2 तास पूर्ण राज्यभरात आंदोलनं केली, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा सरकारने जर का दखल घेतली नाही तर 9 जून रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे. तर 16 जून पासून बेमुदत संपाचा इशारा आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिलेला आहे. कर्मचाऱ्यांना सुविधा देणं, वेगवेगळे आकृतीबंध निर्माण करणं, आकृतीबंधानुसार पद मंजूर करणं हे सरकारी प्रक्रिया आहे, पण अधिकाऱ्यांनी ते दाबून ठेवलेले आहे, ते त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. आणि अशा अधिकाऱ्यांना कितपत थांबवून ठेवायचं, कितपत त्यांना सांभाळायचं याचा विचार सरकार करणार आहे का नाही असा प्रश्न आहे. जर ते अधिकारी मंत्र्यांचंही ऐकत नसतील, जर ते अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाला जुमानत नसतील, जर ते अधिकारी मंत्र्यांच्या अधिकाऱ्याला केराची टोपली दाखवत असतील, आपल्याच कर्मचाऱ्यांना जुमानत नसतील, तर ते सर्वसामान्य जनतेला काय जुमानणार, सर्वसामान्य जनतेचं काय काम करणार असा प्रश्न आहे.